नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपवासाच्या निमित्ताने उपवासाला खाल्ली जाणारी अगदी छान अशी बटाटा भजी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले. त्यांचं आपण ह्या पद्धतीने सालही काढून घेऊया. आता आपल्या बटाट्यांचं साल काढून झाले. त्या बटाट्यांना पुन्हा मी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्यानंतर लगेचच आपण चिप्स बनवायची जी किसणी असते त्या किसणीने आपण ह्या पद्धतीने चिप्स हे तयार करून घेणार. जर अशा पद्धतीने आपल्याला नसेल आपल्याकडे मशीन किंवा नसेल करायचं तर डायरेक्ट सुरीने देखील याचे स्लाइस तयार करून घेतले तरी काही हरकत नाही. फक्त जे आपण तयार करणार आहोत ते थोडेसे जाडसर तयार करा, त्यामुळे अगदी छान अशी आपली भजीही तयार होते. तर दोघीही बटाट्यांचे आपण साईज तयार करून घेतले आणि त्यानंतर लगेच आपले बटाटे हे लाल पडू नये म्हणून लगेच एका भांड्यामध्ये मी आपले बटाट्याचे चिप्स बुडतील इतपत पाणी घेऊन त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये लगेच आपण हे चिप्स आपण टाकून घेतले. आता आपले बटाट्याचे चिप्स अगदी परफेक्ट असे तयार झाले. यासाठी लागणारं बॅटर आपण तयार करून घेऊया. बॅटर बनवण्यासाठी इथे एक भांडं घेतले. त्यामध्ये आपण पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे आपले राजगिरा पीठ आपण घेणार आहोत. राजगिरा पिठामुळे अगदी छान क्रिस्पी अशा आपल्या भाज्या ह्या तयार होतात. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपले नेहमी आपल्याकडे असतं ते वरईचं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत. साबुदाण्याचं पीठ घालू नका, त्यामुळे चिकट असे ते तयार होतील आणि थोडे खायला देखील ते चविष्ट ते लागत नाही. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिरवी मिरचीचा ठेचाचा वापर केला तरी काही हरकत नाही. लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं जिरे पावडर आपण घालणार आहोत. यामुळे खूप छान अशी चटपटीत अशी चव आपल्या भजींना येईल. जर आपल्याकडे जिरेपूड नसेल तर भाजून जिरेपूड बनवून घेतलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर डायरेक्ट अख्खे जिऱ्याचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही. हे मसाले घातल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर. जर आपण यामध्ये काही वस्तू खात नसाल, काही इन्ग्रेडियंट्स आपण उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. तर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतले. त्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालत आपण नेहमी भजींचं बॅटर तयार करून घेतो. अगदी तसंच आपल्याला याच्यासाठी बॅटर हे तयार करून घेतो. अगदी जास्ती घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही. जर घट्टसर केलं तर त्यामुळे अगदी ते लेयर जास्ती मोठा येतो आणि त्यामुळे आपल्या ज्या भज्या आहेत ते तेलकट तयार होतात. म्हणून अगदी जास्ती पातळ किंवा अगदी जास्ती घट्टही नाही अशा पद्धतीचं आपलं बॅटर हे आपण तयार करून घ्यायचं. अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं आहे. चला आपण लगेचच भजे हे तयार करायला घेऊ. लगेचच आपण एक आता हे स्लाइस घेऊन बटाट्याचा आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित याला कोट करून घ्यायचं आणि लगेच आपण साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून या तेलामध्ये आपण मंद आचेवरती आता ह्या भज्या तळून घेणार आहोत. एकाच वेळेस फक्त 5 ते 6 भज्या आपण तळून घेणार आहोत, अगदी जास्ती देखील नाही. यामध्ये आपण वरईचं पीठ टाकलेलं असतं ते एकमेकांना थोडं चिपकतं, म्हणून आपल्याला अगदी थोडेसे जास्ती तेलामध्ये अगदी थोडेसे आपल्याला अशा भज्या तळून घ्यायचं. यामुळे काय होईल, एकमेकांना ते चिपकणार नाही. अगदी छान फुगलेली आणि अगदी परफेक्ट अशी आपली नेहमीची आपण बटाट्याची भजी बनवतो अगदी तशीच भजी आपली तयार होईल. अगदी थोडंफार चिपकलं तर ते थोड्या वेळानंतर जसं आपली भजी तळून होते तसं ते अगदी लयच वेगवेगळे होतात, म्हणजे अजिबात ते चिपकत नाही. तर ह्या पद्धतीने छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण मंद आचेवरती आता ह्या भज्या तळून घेऊ. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली भजी ही फुलली आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही. अगदी छान चविष्ट अशी आपली भजी ही तयार होते. आपण नेहमी साबुदाणे खाऊन कंटाळत असतो, तर अशा पद्धतीने आपण जर नवीन पदार्थ तयार केला तर बनवला तर अगदी सर्वजण देखील आवडून खातील आणि आपलं देखील पोट हे भरतं. तर अगदी छान अशी आपली चटपटीत अशी बटाटा भजी, उपासाची बटाटा भजी ही तयार झाली. नक्की तुम्ही या पद्धतीने बटाटा भजी ही तयार करून बघा. अगदी छान अशी ही चवीला लागते, अजिबात तेलकट वगैरे होत नाही. अगदी परफेक्ट अशी क्रिस्पी देखील तयार होते, अजिबात मऊ वगैरे पडत नाही. बऱ्याच वेळेपर्यंत अशी क्रिस्पी ही भजी ही राहते. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू